आज मस्त अशी टोमॅटोची चटणी करायला घेतलेली आहे. याकरिता मी मीडियम साईजचे 3 टोमॅटो घेतलेले आहेत आणि मीडियम साईजचाच एक कांदा घेतलेला आहे. कांदा आणि टोमॅटो आपण बारीक चिरून घेणार आहोत. झटपट होणारी भाजी आहे. जेव्हा आपल्याकडे भाजी करण्यासाठी जास्त वेळ नसतो, घाई गडबड असते, तेव्हा घाई गडबडीच्या वेळेस ही झटपट होणारी अशी भाजी आहे आणि डब्याला देखील आपण ही देऊ शकतो. कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा. जास्त काही साहित्य ह्या भाजीला लागत नसल्यामुळे आणि वेळही फार कमी लागतो, त्यामुळे पटकन करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे भाजीचा. कांदा इथे मी बारीक एकदम चिरून घेते. कांदा व्यवस्थित बारीक चिरून घेतल्यानंतर आपल्याला टोमॅटो आहे ते याच पद्धतीने बारीक चिरून घ्यायचे आहेत. तर हे कांदा झाल्यानंतर मी टोमॅटो देखील असेच चिरून घेणार आहे. इथे मी सरकारी टोमॅटो वापरलेत, तर तुम्ही या ठिकाणी गावरान जे की आंबट असतात थोडे ते वापरले तरी चालतील. तुम्हाला जर आंबट चवीची भाजी आवडत असेल तर तुम्ही गावरान टोमॅटो वापरू शकताय. हे पहा, असं बारीक एकदम आपल्याला हे चिरून घ्यायचे आहेत. खूप लवकर होते ही भाजी, अजिबात वेळ लागत नाही आहे. आणि जेव्हा आपल्याला भाजी वगैरे काही करायचं कंटाळा आला असेल तेव्हा ही खूप उत्तम पर्याय आहे आपल्याला भाजीचा. हे आता बारीक चिरून झालेले आहेत माझे टोमॅटो. आणि भाजीला ह्या विशेष काहीही साहित्य लागत नाही, अगदी घरात आहे त्या फोडणीच्या साहित्यामध्ये भाजी तयार होते आपली. कढई ठेवलेली आहे तापत. आता इथे एक पळी मी तेल घालून घेते. तेल पण जास्त याला लागत नाही आपल्याला भाजीला. तेल तापलं की 1 चमचाभर मोहरी घालून घेते आणि 1 चमचा जिरं घालून घ्यायचं आहे. 1 चमचाभर लसूण अद्रकची पेस्ट घालायची आहे. याच्यात बारीक चिरलेला जो कांदा आहे तो घालून घ्यायचा आपल्याला. भाकरीबरोबर तर ही भाजी खूप छान लागते. कांदा व्यवस्थित थोडासा भाजला गेला की याच्यात आपण टोमॅटो घालून घ्यायचे आहेत. टोमॅटो आणि कांदा हा व्यवस्थित आपल्याला परतून घ्यायचा आहे. आपल्या इथे गॅस मीडियम ठेवायचा आहे. इथे थोडेसे टोमॅटो असे मऊ पडले की याच्यामध्ये आपण दुसरं मसाले घालणार आहोत. एक अर्धा चमचा हळद घातलेली आहे याच्यात. 1 चमचा धणे जिरे पावडर घातली आहे आणि हलवून घ्यायचं आहे. छान असे मऊ पडू द्यायचे टोमॅटो आणि कांदा. कांदा आणि टोमॅटो थोडंसं शिजल्यानंतर याच्यात मी 1 चमचा काळा मसाला घातलेला आहे, काळं तिखट. एरवी आपण या टोमॅटोच्या चटणीला नेहमी लाल चटणीचा वापर करतो, लाल तिखटाचा, परंतु इथे मी 1 चमचा काळं तिखट घातलेलं आहे, थोडीशी वेगळी चव येण्यासाठी. एरवी करतो त्यापेक्षा थोडी टेस्ट वेगळी येण्यासाठी असं केलेलं आहे. चवीप्रमाणे याच्यात मीठ घालून घेतलेलं आहे. काळ्या मसाल्यामुळे एरवी जी टोमॅटोची चटणी करतो त्याच्यापेक्षा अशी वेगळी लागते, ही थोडीशी खूप मस्त लागते. याला आता हलवून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये मी आता 1 ते 1.5 चमचा शेंगदाण्याचं कूट घालून घ्यायले. हे तुम्हाला जर आवडत नसेल तर तुम्ही नाही घातलं तरी चालेल. आमच्याकडे सहसा बऱ्याच भाज्यांना शेंगदाण्याच्या कुटाचा वापर केला जातो. यात झाकण घालून मी 5 मिनिट याला शिजवून घेतलेलं आहे. टोमॅटो आणि कांदा छान शिजेपर्यंत या भाजीला शिजवून घ्यायचे. हे पहा, आपली भाजी आता तयार झालेली आहे. खूप झटपट होते ही आणि काळ्या तिखटाची एकदा तुम्ही करून पहा, छान चव लागते याची पण. झटपट होणारी, अगदी वेळ नसेल तेव्हा ही तुम्ही भाजी करायला काहीच हरकत नाही. तुम्ही टिफिनला देऊ शकताय, संध्याकाळच्या जेवणात देखील ही करू शकताय.
थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे मी वरतून बारीक करून. हे पहा, आपली भाजी तयार झालेली आहे, झटपट अशी टोमॅटोची चटणी. तेव्हा तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा, खूप मस्त होते ही रेसिपी. माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर आणि माझ्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा.